हे लेकरू कुणाच आहे? पुढे हे बघा. बाई तुझं आहे का? हो, बोलण्याच्या नादात आहे ना, विसरूनच गेले होते मी. तुला लाज वाटते काही? तेवढ्या लहान लेकराला एकटं सोडून गेलीस तू? म्हाताऱ्या, लाज तर तुला वाटायला पाहिजे. तू पण एक लेकरू असंच एकटं सोडून गेला होता. 13 वर्ष त्यानं त्याच जागी त्याच्या हापाची वाट पाहिली. आप्पा मी पण होईन ना कधी मोठा. शंभू, तुमच्या हातात कायदा होता, तरी पण तुम्ही आयुष्याची लढाई न लढताच पळून गेलात. कायद्यानी, पैशानी, प्रेम आणि माया नाही विकत घेत आहेत बाळा. याच्यामुळेच तर म्हातारे जनावर खाटकाला आणि कापता येत नाही म्हणून आईबाप वृद्धाश्रमात किंवा वेगळे टाकले जातात. कोणीतरी आपलं येईल याच वेड्या मायेपोटी वाट पाहणारे डोळे सुद्धा त्या 4 भिंतीच्या आत कायमचे बंद होतात. एका पिढीचं दुसऱ्या पिढीवर कर्ज असतं. 15 वर्ष आम्ही तर 15 वर्ष तुम्ही आम्हाला सांभाळायचं असतं. त्यात कर्जाची परत फेड न करणारे गुन्हेगार आज तुमच्या समोर उभे. काडी काडी गोळा करून बांधलेलं घरट उद्ध्वस्त झाल्यावर ज्या वेदना होतात ना, त्या आज जाणवतील यांना. जोपर्यंत पंखात बळे तोपर्यंत पाखरानं उडत राहावं. आयतं बसून खाणारा माणूस कोणाला आवडेल सांगा? पण ती जमीन तुमची आहे. हा वारसा एक पिढी संपल्यावर दुसऱ्या पिढीने पुढे चालवायचं असतं. पण जिवंतपणे लचके तोडणाऱ्या गितडांना कोण सांगणार? ते काही नाही. हे सगळं बंद करायचं आणि माझ्या बरोबर चालायचं. ज्या दिवशी माझे हात पाय थकतील ना, त्या दिवशी मला घेऊन जा. आप्पा माफ करा आम्हाला.